आज आपण बघणार आहोत सांबर आणि इडलीची रेसिपी. ते देखील 20 मिनिटांमध्ये तयार होणार आहे. तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इडली मऊ आणि जाळीदार होण्यासाठी आदल्या दिवशी 2 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ, त्याचप्रमाणे 1 स्पून मेथीचे दाणे ते देखील भिजत ठेवायचं आहे आपल्याला 4-5 तासासाठी. त्यानंतर आपण बारीक करायचं, रात्रभर चांगले हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं जेणेकरून पीठ चांगलं फुललं जातं. त्यानंतर सकाळी उठून बघू शकता माझं पीठ किती छान फुललेलं आहे. त्याच्यामध्ये मी किंचितचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. चांगलं आपलं हलवायचं जेणेकरून मीठ आणि सोडा सर्वत्र लागेल. तर जास्त तुम्ही पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. बघू शकता मी कसं दाखवते व्हिडिओ, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर इडली बनवायच्या आधी आपल्याला सर्वप्रथम गरम पाणी करायचं आहे. त्यानंतर आपण खाली इडली चिटकू नये यासाठी 2-2 थेंब आपल्याला तेल लावायचं आहे, जेणेकरून इडली खाली चिपकणार सुद्धा नाही. तर बघू शकता जास्त तेल लावायचं नाही, एकदम किंचित थोडं लावायचं आहे. तर मी तिन्ही भांड्यांना लावून घेतलेलं आहे तेल, बघू शकता तुम्ही. त्यानंतर सगळं पीठ एकदम हलवायचं आणि एक पळी किंवा एका पळीमध्ये 2-2 पण इडल्या होतात. तर माझ्याकडे 2 होत होत्या. तर बघू शकता मी कशा प्रकारे. तुम्ही जर पीठ जास्त घट्ट ठेवलं ना तर इडलीशी कठीण होते आणि पातळ जरी ठेवलं तरी विरघळल्यासारखे होते. त्यामुळे मीडियममध्येच हे आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर याला 15 किंवा 10 मिनटं शिजून द्यायचं आहे. आपण चाकूच्या किंवा चम्मचच्या साहाय्याने बघू शकतो इडली शिजले आहे की नाही. माझ्याकडं शिटीचं भांडं होतं त्यामुळे त्याच्या शिटीचा पण आवाज येतो. त्यामुळं 10 मिनटं मला लागली साधारण इडली शिजवायला. तर बघू शकता तुम्ही. आणि इडली लावताना ते छिद्र आहे की ना त्याच्यावर आपली इडली येता कामा नये, नाहीतर त्याचं पाणी त्या इडलीवर पडून ती इडली मऊ होते. म्हणजे पाणी त्याला लागतं. पाणी उकळल्यानंतर मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे जेणेकरून लवकर शिजण्यास मदत होते. आणि गॅस फास्ट ठेवायचा नाही आणि बारीक देखील ठेवायचा नाही, मीडियममध्ये ठेवायचं आणि 10 मिनटं शिजून घ्यायची. इडली शिजते तोपर्यंत आपण सांबाराची तयारी करूया. तर तूर डाळ आणि मुगाची डाळ मी घेतलेली आहे. तर एक शिट्टी काढून घेतल्यानंतर मी टॅमॅटो पण त्याच्यात ॲड केलेला आहे. त्याचप्रमाणे कांदा झाल्यानंतर शेवग्याची शेंग, बटाटा आणि वांग हे माझ्याकडं साहित्य होतं ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुमच्याकडं दुधी भोपळा, काशीफळ म्हणतात बघा, ते लाल भोपळा ते असलं तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये आवर्जून टाका. सांबराची शिट्ट्या होते की नाही तोपर्यंत 10 मिनटामध्ये माझी इडली शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता गरमच होती. तुम्हाला मी काढून पण दाखवते किती सॉफ्ट आणि किती जाळीदार मऊ लुसलुशीत झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की आवर्जून करा. किती सहज अशी निघलेली आहे. कधी कधी इडली खाली चिकटते पण ही अगदी सहज निघलेली आहे. किती छान मऊ झालेली आहे. बघू शकता मी तुम्हाला अशी तोडून पण दाखवली आहे. जोरात दाबले तरी ती वर येते. ह्याच्यानं आपल्याला कळू शकतं किती छान सॉफ्ट आणि मऊ झालेले आहे. त्यानंतर मी सांबाराची तयारी करण्यासाठी आलं आणि लसूणाचं वाटण मी वाट्यावर वाटत आहे. छानसं बारीक करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचं आहे. तोपर्यंत शिट्टी पण झालेली होती सांबारची. चांगलं मॅशरच्या साईने चांगलं मऊ असं करून घ्यायचं. त्यानंतर तेल, जिरे आणि कढीपत्ता आणि लाल मिरची असेल तरी तुम्ही आवर्जून टाका. त्यानंतर मी वाटलेलं आलं आणि लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे. लाल तिखट छोटा चम्मच आहे, 2 चम्मच टाकलेला आहे. आणि सांबार मसाला साधारण मोठा 1.5 चम्मच मी टाकलेला आहे. आणि घोटलेली डाळ मी कढईमध्ये टाकलेली आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये शेवगे शेंगा साईडला मी काढलेल्या होत्या, नाही मॅश केले असेल तर त्या पण अशा मऊ होऊन गेलेल्या असते. परत तुम्हाला आंबट पाहिजे असेल तर चिंचेचा गोळ देखील टाकू शकता किंवा आंबट गोड पाहिजे असेल तर तुम्ही गूळ देखील यामध्ये टाकू शकता अवश्य. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर चव खरंच खूप वेगळी आणि छान लागते. तर किती छान तर्री आलेली आहे. एक नंबर सांबार झालेलं होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी ट्राय केली तर नक्की मला कमेंट करा.